सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत ओजस्वी विचारांनी 90च्या दशकात तरुण पिढीच्या मनात एक स्फुल्लिंग पेटवलं. त्यातच पेटलेली ही ज्योत अंधारातील दिवा, एक प्रकाश. हेमंत, एक सामान्य कार्यकर्ता, हेमंत श्रीराम पाटील. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या ज्वलंत विचारांनी माणसाची मनं पेटतात. एक जाणता नेता, एक लोकनेता, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा बदल घडवला. काँग्रेसच्या राजवटीत आमदार खासदारांचं दर्शनही दुर्मिळ असायचं. भेटणं, तक्रार मांडणं तर दूरच राहायचं. पण बाळासाहेबांनी हे गढीमढीतलं राजकारण सर्वसामान्यांपर्यंत ओढून आणलं. वाड्या महालातील सत्ता वाडी तांड्यांवरच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हातात दिली. असा हा जगावेगळा दिलदार सेनापती आणि असाच त्याचा सर्वसामान्य शिवसैनिक हेमंत श्रीराम पाटील, शिवसेनेचा ठाण्या वाघ. मराठवाड्याच्या मातीत बाळासाहेबांनी अशीच एका वेड्या निष्ठावान शिवसैनिकांची फौज उभी केली. इथल्या ओसाड जमिनीत सामान्य कार्यकर्त्यांच्या रूपात नेतृत्वाची बीजे रोवली, त्यांची मशागत केली. इथली माती ही कसदार. या बीजातून इवलस्स रोपटं उगवलं आणि रोज नव्या जोमानं वाढू लागलं. नवख्या हेमंत भवन मधले नेतृत्व गुण हळूहळू आकार घेऊ लागले. अन्यायांविरुद्ध ते आवाज उठवू लागले. शिवसेनेचा हा ठाण्या वाघ प्रश्न दिसताच त्यावर झडप घालू लागला, ते सोडवू लागला. बाळासाहेबांकडून रक्तात भिनत गेलं खरं बोलणं, बेधडक वागणं, खरेपणानं जगणं, अन्यायाविरुद्ध पेटून उठणं, प्रश्नांना भिडणं, लढत राहणं. मराठवाड्याच्या मातीत शिवसेनेची मूर्तमेढ रोवणारे, शिवसेना वाढवणारे माननीय दिवाकर रावते यांचं बोट धरून हेमंत भाऊनी जनजागराचे, लोकसेवेचं कार्य सुरू केलं. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोरगरीब तळागाळातल्यांच्या व्यथा समजावून घेतल्या. विधानसभेचे सभापती दत्ताजी नलावडे यांच्याकडून अनुशासन घेतलं, शिस्त शिकले. तर जोशी सरांकडून शिकला मुत्सुद्देपणा. विपरीत परिस्थितीतही मिश्किलपणे हसणंही त्याने जोशी सरांकडूनच घेतलं. प्रश्न कुठलाही असो, त्याची सहज उकल करणं भाऊ शिकले उद्धवजी ठाकरेंकडून. बाळासाहेबांनी लावलेलं हे इवलं रोपटं थोरा मोठ्यांच्या विचाराच्या सावलीत तरारून वाढलं, मोठं झालं. इतकं मोठं की या वृक्षाच्या सावलीत आता लोक जमू लागले, आधार शोधू लागले. स्वतःच्या जिद्दीने, लोकांच्या प्रेमाने हेमंत भाऊनी समाजकारणात मारलेली गरुड भरारी सगळ्यांनाच थक्क करणारी ठरली. वेळ कोणतीही असो, भाऊंच्या घरून भाऊ झोपलेत नंतर या असं उत्तर कधी कोणाला मिळालं नाही. दिवस असो की रात्र, ऊन असो की पाऊस,
वादळ असो की पूर आणि महापूर. हा नेता नेहमीच कार्यकर्ता म्हणून संकटाला भिडत राहिला, समस्यांना हरवत आला. बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांनी पेटलेली ही ज्योत सत्तेच्या राजकारणात अखंडपणे तेवता तेवता ह्या ज्योतीचं समाजकारणाच्या यज्ञकुंडात रूपांतर कधी झालं कुणाला कळलंच नाही. लोकसेवेच्या या होमात हेमंत श्रीराम पाटील धर्म पक्ष ह्या पलीकडे जाऊन स्वतःचा स्वार्थ सुख विसरून रोज नव्या आहुती देऊ लागले. एका मंदपणे तेवणाऱ्या ज्योतीचं यज्ञकुंड झालं आहे. एक सामान्य कार्यकर्ता, एक जाणता नेता, रयतेचा दिलदार राजा झाला. इतिहासात आपण साऱ्यांना पाहतो, पण इतिहास घडवताना आपण कधी कुणाला पाहिलंय? याचं उत्तर आहे होय. आम्ही पाहत आहोत इतिहास घडताना घडवताना. त्यागाची, निस्वार्थाची, हिंदू धर्माची भगवी पताका घेऊन 1986 पासून अगदी विद्यार्थी दशेपासून स्वाभिमानी नेतृत्व करणारी ही व्यक्ती, अहो ही व्यक्ती नाही, ही तर आहे वल्ली. साहित्य, नाट्य, कला, संगीत, राजकारण याचा दांडगा व्यासंग ज्याच्या सोबत आहे तो आहे आपल्या सर्वांचा लाडका नेता हेमंत पाटील. शिक्षण MSc फिजिक्स. अगदी विद्यार्थी दशेपासूनच लोकसंग्रहाची आवड. शेवटच्या स्तरापर्यंत राबणाऱ्या हातांची सोबत करणारा हाच तर आहे लोकनेता हेमंत श्रीराम पाटील. हेमंत पाटील एक अष्टपेलू व्यक्तिमत्व, चौफेर नेतृत्व, अजोड कर्तृत्व, अमोघ वक्तृत्व, राजकारण, समाजकारण, धर्मकारण. लाखो वारकरी पंढरपूरचा पायी प्रवास करतात, पण प्रत्येक जण या वारीला जाऊ शकत नाही. म्हणून संगीताच्या माध्यमातून नांदेडकरांना नांदेडमध्येच पंढरीची अनुभूती देणारे हेमंत पाटील यांनी आपल्या विठ्ठल भक्तीची साक्ष दिली. आषाढी महोत्सवात महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक अजित कडकडे, गोदावरीबाई मुंडे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, आनंद शिंदे, रवींद्र साठे, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर अशा गायकांसोबतच प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे, चित्रपट अभिनेते मोहन जोशी, मिलिंद गुणाजी यांचा अमृत स्पर्श नांदेड नगरीला झाला तो केवळ हेमंत पाटील यांच्यामुळेच. धर्मकारण, राजकारण, समाजकारण सर्व क्षेत्र पादाक्रांत केल्यानंतर आता सत्ताकारण. जय महाराष्ट्र. शिवसेना भाजप युतीचा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून मी आज आपल्यासमोर उभा आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय उद्धवजी यांच्या आशीर्वादाने आज मला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ही उमेदवारी मिळालेली आहे. 1986 सालचा शाखा प्रमुख ते 2009 पर्यंत जिल्हा प्रमुख हा 24 वर्षांचा एक कार्यकर्ता म्हणून हा माझा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये एका कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय शिवसेना प्रमुखांनी केलेलं आहे. या 24 वर्षाच्या प्रवासामध्ये नांदेड शहरातली विविध आंदोलनं असतील, सामाजिक उपक्रम असतील, हे राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केला. चळवळीमध्ये काम करत असताना कैलासवासी संजय जोशी, कृष्णा राठोड हे सर्व माझे बरोबरची सर्व मंडळी होती. कैलासवासी प्रकाश खेडकर यांच्या विचारांचाही माझ्यावर मोठा प्रभाव आहे. 1990 साली भारतीय विद्यार्थी सेनेचा विज्ञान महाविद्यालयाचा मी अध्यक्ष म्हणून तिथं निवडून आलेलो होतो आणि विविध उपक्रम मी महाविद्यालयामध्ये त्या दरम्यान मी राबवलेले होते आणि विद्यार्थी दशेपासूनच एक समाजाचं काम करायचं, सामाजिक काम करायचं म्हणून त्यावेळेसपासूनच हे वेड मला लागलेलं होतं. कुठलाही राजकीय वारसा माझ्याकडे नाही आहे. वडील एक तृतीय श्रेणी कर्मचारी होते. कोणीच घरामध्ये राजकीय नाही आहे. परंतु शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्म पंथातले, सर्व स्तरातले, सर्व जाती घटकातले
लोकांना राजकारणात आणलं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही रस्त्यावरचे लोक आहेत त्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं. त्यांच्या या विचाराने भारून गेलो आणि त्या पद्धतीने काम करत राहिलं आहे. 1999 साली शिवसेना प्रमुखांनी माझी भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर माझी नियुक्ती केली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांची विविध आंदोलनं मी छेडलेले आहेत. MPSCचं वयोमर्यादा विद्यार्थ्यांची वाढवून द्यावी यासाठी त्यावेळेसचे आमचे गृहराज्यमंत्री गजानन भाऊ कीर्तीकर यांच्याकडे यशस्वी आम्ही मध्यस्थी करून ती वयोमर्यादा वाढवून घेतलेली आहे. नांदेड शहरामध्ये 3 दिवसाचा जिगर 2000 हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये शासनाच्या ज्या काही स्कीम्स असतात, योजना असतात, या योजनांचं पूर्ण प्रदर्शन ITI इथं मी भरवलेलं होतं आणि 3 दिवसामध्ये किमान 10,000 बेरोजगारांनी या मेळाव्याला भेट दिलेली होती. असे विविध उपक्रम त्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी राबवलेले आहेत. नांदेड महानगरपालिकेमध्ये 2002 साली नगरसेवक म्हणून मी निवडून आलो आणि त्या दरम्यान विरोधी पक्षाचा एक बुलंद आवाज मी महानगरपालिकेमध्ये उठवलेला आहे. डेंग्यूने या माझ्या महानगरपालिकेतील वाटचालीमध्ये महापौरांनी 24 मीटिंग 3 वर्षामध्ये रद्द केलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस मीटिंगमध्ये काय होतं आणि काय नाही एक धास्ती त्यांनी त्या पद्धतीने घेतलेली होती. जनतेच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये असताना आवाज उठवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये किमान 10,000 शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. बळीराजाचं जीणं, आभाळाकडे टक लावणं, ढगाची वाट पाहणं, कधी बरसतील तर कधी तरसवतील, निराश करतील हे ढग, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला, कधी अवकाळी पाऊस तर कधी जोरदार गारपीट, अस्थिर असुरक्षित जगणं, शेतात धान्याचं कधी मधी पिकणं, पिकलंच तर कधी व्यापारी दलालांनी फसवणं, कमी भावात लुटणं, शेतकऱ्यांचं कर्ज काढणं, ते न फेडता येणं, सावकार व बँकांना घाबरून स्वतःलाच फासकावर लटकवणं, आत्महत्या करणं, घरातल्या आया बहिणींचं कुंकू पुसणं, बांगड्या फुटणं, मुलांचं अनाथ होणं, हे सगळं पुन्हा पुन्हा विचारत आहेत. हे सगळं कुठपर्यंत, कधी संपणार हे स्वमरणाचे भोग? कुठपर्यंत रचायचं आमचं सरण आम्ही? कुठपर्यंत धरायची आमचीच मडकी आम्ही? आमच्या हातात इथला शेतकरी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय, हे हालाकीचं जगणं कधी आणि कुठपर्यंत? नेते दिवाकर रावते यांनी या प्रश्नावर 1200 किलोमीटर पदयात्रा काढलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही आत्महत्या झाल्या आहेत, किमान आत्महत्याग्रस्त जे 11 शेतकरी आहेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मी स्वतः भेटी दिल्या आहेत. माझ्या परीने जी काही अल्पस्वल्प आर्थिक मदत होऊ शकते, साडी चोळी धान्य हे त्या लोकांना कुटुंबियांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अडचणी शेतकऱ्यांना यापूर्वी यायच्या, लग्न समारंभ घरामध्ये असायचे, परंतु शेतकऱ्यांचं मानसिक जी स्थिती होती त्याचं खच्चीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नव्हतं. परंतु आज ज्या पद्धतीने काँग्रेसचे धोरणं आखलेले आहेत त्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत. पूर्वी शेतकऱ्याच्या घरी जर एखादा प्रसंग असेल किंवा अडी अडचण आली असेल तो त्याचं शेत विकायचा, गुरंढोरं विकायचा, बांधावरची झाडं विकायचा, पण तो प्रसंग निभून न्यायचा. परंतु आज या शासनानं अशी वेळ आली आहे की आज त्यांच्याकडे विकण्यासारखं काहीही राहिलेलं नाही आणि म्हणून ते आत्महत्या करायला लागलेले आहेत. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांची थट्टा उडवायला लागलेले आहेत. खरं म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की माणूस मेल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट आपल्या संस्कृतीमध्ये सहसा बोलल्या जात नाही. मेलेल्या माणसाबद्दल कधीही आपण तो चांगला होता, बरा होता असंच आपण बोलत असतो. परंतु या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 1-1 लाख रुपये त्यांच्या मेल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देतोय, म्हणून हे शेतकऱ्यांमध्ये वेळ पसरायला लागलेलं आहे. माझा सवाल आहे या मुख्यमंत्र्यांना, आम्ही जर 1 कोटी रुपये तुम्हाला दिले तर तुम्ही आत्महत्या करणार आहात का? अशा पद्धतीचं मरणाची खिल्ली उडवणारं हे सरकार आहे. RR पाटलांनी मध्यंतरी स्टेटमेंट दिलं की दारू पिऊन शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत. आपल्याला माहीत आहे दारू सगळ्यात जास्त राजकारणातल्या लोक पितात, परंतु कुठल्या एखाद्या आमदार, खासदार, मंत्री यांनी कधी आत्महत्या केली आपण बघितलेलं आहे का? हे बघितलंय का आपण कधी? परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची थट्टा करण्याचं, त्यांची क्रूर चेष्टा करण्याचं एक पाप या सरकारनं केलेलं आहे
आणि याची फळे यांना कुठेतरी भोगावी लागणारच आहेत. मागील निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुखांनी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ. ही घोषणा काँग्रेसच्या शासनाने ऐकली आणि त्यांच्या पायाखालची पळती भुई थोडी झाली आणि मग त्यांनी ही चोरली. ही जी काही घोषणा शिवसेना प्रमुखांनी केली होती ती चोरली आणि त्यांनी पण घोषणा करून टाकली की आम्ही पण वीज बिल पूर्णपणे माफ करू. परंतु एकही रुपयाचं वीज बिल माफ झालेलं नाही. वीज बिल माफ तर सोडा, फुकट तर सोडा, विकत सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आज वीज मिळत नाही. शहरामध्ये 6-6 तास लोड शेडिंग आहे, खेड्यामध्ये 12-12 तास लोड शेडिंग आहे. अनेक पिकं तुम्हाला सांगतो, पाणी जरी असलं तरी लाईट नसल्यामुळं, वीज नसल्यामुळं आम्ही पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आलेलं आहे, पिकांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. कर्जमाफी दिली ती पूर्णपणे फसवी कर्जमाफी आहे. म्हणजे या हाताने द्यायचं आणि या हाताने काढून घ्यायचं असा प्रकार या कर्जमाफीमध्ये आहे. परंतु शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय की ज्या वेळेस शिवसेनेचं सरकार येईल त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा 7-12वर बोजा होणार नाही. पूर्णपणे 7-12 हा कोरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. नांदेड MIDC मध्ये 1248 उद्योगांचं नोंदणी केली आहे. परंतु त्याच्यातले उणेपुरे 7 उद्योग असे आहेत ज्याच्यामध्ये 25 पेक्षा जास्त बेरोजगारांना रोजगार दिला जातो. 25 पेक्षा जास्त फक्त 7 कारखान्यांमध्ये कर्मचारी. नांदेड जिल्ह्याचे उद्योग मंत्री होते, मग बेरोजगारांसाठी त्यांनी काय केलेलं आहे? अनेक ठिकाणी भूखंड त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांना भूखंड दिले आहेत, मोक्याचे भूखंड. आणि MIDC हे फक्त एक जमिनीची व्यापार करण्याचं ठिकाण झालेलं आहे. 1987 साली तुप्याच्या आमच्या शेतकऱ्यांच्या 200 एकर जमिनी घेतलेल्या आहेत मोदी टायरचा कारखाना उघडतो म्हणून. परंतु साधं पंक्चरचं दुकानही तिथं आजपर्यंत उघडू शकलेलं नाहीत. MIDCने एक वेगळ्या प्रकारची दलालीचा व्यवसाय तुम्हाला सांगतो या नांदेडच्या आजूबाजूच्या जमिनीचा चालू केलेला आहे. त्या जमिनी शेतकऱ्यांच्या 2 लाख 3 लाख रुपये एकरने घ्यायच्या, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स करायच्या आणि त्या जमिनी 1 कोटी रुपये 50 लाख रुपये एकरने उद्योजकांना विकायच्या आणि मधलं जे काही त्याच्यातलं मार्जिन असतं ते दलालीच्या स्वरूपामध्ये घ्यायचं. अशा प्रकारचं एक धोरण काँग्रेसने इथं राबवलेलं आहे. नांदेड शहरामध्ये अनेक ठिकाणी आपण बघत असाल, शहरामधल्या MIDC, शहरामधल्या शिवाजीनगर MIDC इंडस्ट्रियल असो का सिडकोचे इंडस्ट्रियल इस्टेट असो, सगळे उद्योग बंद पडलेले आहेत. इथं जमिनी घेणे आणि विकणे हा फार मोठा व्यवसाय तुम्हाला सांगतो काँग्रेसवाल्यांनी चालू केलेला आहे. आज नांदेडचं विमानतळ आपण बघा, जवळपास 200 कोटी रुपये त्याच्यावर खर्च झालेला आहे नांदेडच्या विमानतळावर आणि फक्त 15 कोटी रुपयाला रिलायन्सला 100 वर्षाच्या लीजनं हे विमानतळ देऊन टाकलेलं आहे. अशोकरावांनी महाराष्ट्रातली 5 विमानतळं 66 कोटीमध्ये 100 वर्षाच्या लीजनं रिलायन्सनं देऊन टाकलेले आहेत. या विमानतळासाठी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेण्यात आल्या, ज्या जमिनीचा भाव 40 ते 50, 60, 70 लाख रुपये एकर भाव आहे. तो मातीमोल किमतीने त्यावेळेस जमिनी घेण्यात आल्या. अनेकदा आम्ही अडवलं, अधिकाऱ्यांना अडवलं. शेतच्या प्रकरणामध्ये नांदेड शहरामध्ये मोठा मोर्चा, अधिकाऱ्यांना घेराव घातला, म्हणून आता 70 लाख रुपये एकरी भाव देण्याचं त्यांनी चालू. नांदेड जिल्ह्यामध्ये दरवर्षी पेरणीचा हंगाम चालू झाला त्या दरवर्षी खताची टंचाई होत असते. जाणीवपूर्वक खताची टंचाई होते. DAP खत हे सबसिडीच्या भावामध्ये येतं. मिश्र खतांचे कारखाने सगळ्या काँग्रेसवाल्यांचे खताचे कारखाने आहेत. हे सर्व खत DAP खत जे आहे पूर्णपणे त्यांच्या कारखान्यांना जातं आणि त्या कारखान्यामध्ये त्याचं मिश्र खत करून हे मोठ्या प्रमाणामध्ये विकत असतात. गेल्या 3-4 वर्षापासून शिवसेने शेतकरी तक्रार निवारण केंद्र नवा मोंढामध्ये इथं उघडलेलं आहे आणि जिथं जिथं कुठं साठे केले असतील त्या ठिकाणी आम्ही स्वतः जातो, व्यापाऱ्यांना पहिले प्रेमाने सांगून बघतो आणि शिवसेनेच्या पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचे आंदोलनं करून शेतकऱ्यांना सहज खत उपलब्ध करून देण्याचं काम शिवसेनेनं या नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षापासून केलेलं आहे. शेतकरी याबद्दल समाधानी आहेत. सावकारीचा व्यवसाय चालतो, लोकांना पैसे व्याजाने द्यायचे, त्यांची जमिनी लिहून घ्यायच्या आणि ते शेतकरी पैसे परत करू शकत नाहीत, ते तेव्हा त्या शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या नावाने करून घ्यायच्या. अशा प्रकारचा फार मोठा व्यवसाय या शहरामध्ये चालतो. आत्तापर्यंत जवळपास 140 एकर जमिनी शेतकऱ्यांच्या आम्ही मुक्ती केलेल्या आहेत आणि सावकार मुक्तीचे आदेश उद्धवजी ठाकरे यांनी दिलेले होते की सावकारांपासून या जमिनी मुक्त करा. यासाठी 20-20 लाख रुपयाचे दंडाचे खटले माझ्यावरती काही सावकारांनी भरलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत, त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत, ज्यासाठी त्यांना दररोजचा उदरनिर्वाह ज्याच्यावर चालतो, त्या जमिनी मुक्त करून देण्यासाठी आम्ही सर्व लोक वचनबद्ध आहोत. आपण बघितलं परवा सचखंड एक्सप्रेसमध्ये एक दहशतवादी पकडला गेला आहे. दहशतवाद आता सीमेवर राहिलेला नाही.
तो दहशतवाद तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे आणि याला सर्व जर कारणीभूत असेल तर काँग्रेसचं धोरण कारणीभूत आहे. आपण मुंबईवरचा हल्ला बघितलाय. पुणे एक 10 अतिरेकी आले आणि 10 अतिरेक्यांनी 12 तासामध्ये 400 कोटी रुपयाचं नुकसान केलं. 400 कोटी रुपयाची मोडतोड, अनेकांचे जीव तिथं घेतलेले आहेत. हे कुठल्या प्रकारचं शासन आहे? सीमांचं संरक्षण तुम्ही करू शकत नाही, सामान्य माणसाच्या जीवाचं रक्षण आपण करू शकत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद सगळीकडे बोकाळलेला आहे आणि यांचं कुठलंच लक्ष. पोलिसांचे जॅकेट्स बघा, बुलेट प्रूफ जॅकेट्स जे होते, जे जॅकेट तुम्हाला सांगतो 17,000 रुपयाला एक त्याच्यापेक्षा चांगलं जॅकेट भेटतं, तेच जॅकेट यांनी 70,000 रुपयाला घेतलेलं होतं आणि त्या जॅकेटमधनं आरपार गोळ्या गेल्या असा अहवाल आहे. त्याच्यामध्ये कामटे, करकरे, साळसकर अशा मोठ्या अधिकाऱ्यांचा बळी गेलेला आहे. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबासाठी तुम्हाला सांगतो काही यांनी केलेलं नाही. अधिकाऱ्यांचे तुम्हाला सांगतो विमा सुद्धा उतरवले नव्हते. ज्या अधिकाऱ्यांचे विमा शासनाने उतरवायला पाहिजे त्याचे पैसे न भरल्यामुळं त्यांची विम्याची रक्कम सुद्धा त्यांना मिळालेली नाही. यासाठी शासन काय करतंय? परंतु नांदेड शहरामध्ये आम्ही फार मोठा जागो हिंदुस्थानी हा कार्यक्रम घेतला. सर्व हे जे शहीदांचे कुटुंबीय आहेत या सर्वांना इथं या व्यासपीठावर बोलवलं. किमान 50,000 नांदेडकर नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि एक भावपूर्ण आदरांजली आम्ही तिथं वाहिलेली आहे. देशभक्तीपर कार्यक्रम होता, फार मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि नेहमीच शिवसेना हे देशभक्तीपर कार्यक्रम करते. नांदेड शहराची दुसरी एक मोठी समस्या आहे. नांदेड शहरामध्ये यावर्षी नाही पण मागच्या 3 वर्ष सातत्याने पूर येत होती. यासाठी कुठलीही योजना या शासनाकडे नाहीये. यापूर्वी अनेकदा आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आहे की गोदावरी नदीला ज्या काही उपनद्या येऊन मिळतात, जशी आसना आहे, कयादू आहे, पूर्णा नदी आहेत, या सर्व नद्यांवर त्या ठिकाणी तिथं जर बंधारे घातले तर ते पाणी तिथंच अडवलं जाईल आणि हा पूर नांदेड शहरामध्ये येणार नाही, नांदेड शहराचं नुकसान होणार नाही. वारंवार सातत्याने अशा पद्धतीचे पूर येत राहतात, लोकांचे घरं बुडतात, लोकांचे जीव जातात. शासन काही करत नाही. आम्ही विरोधी पक्षवाले आम्ही जातो तेवढं खिचडी किंवा अन्नधान्य जे काय असेल ते देऊ शकतो, परंतु याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना किंवा नियोजन कुठल्याही प्रकारचं या शहरामध्ये होत नाही. आपण बघताय गुरुता गद्दीच्या निमित्ताने नांदेड शहराला 2,000 कोटी रुपयाचा निधी आणला गेला म्हणून फार मोठा डांगोरा पिटला जात आहे. परंतु 2,000 कोटीमध्ये एखादं एक चकचकीत असं मोठं एखादं शहर इथं बसवलं गेलं असतं. आपण आज शहराची अवस्था बघताय. शहरामध्ये तुम्हाला सांगतो मोटरसायकल किंवा ॲटो एखाद्या 10च्या स्पीडच्या वरती आपण चालू शकत नाही. नेदरलँड धरतीचे रस्ते केले म्हणतायत, परंतु वाहतुकीची समस्या कोण सोडवणार आहे? आम्ही शहरामध्ये धड चालू शकत नाही, वाहन चालू शकत नाही. एखाद्या वर्कशॉपवरनं हवी टाकीला जायचं तर अर्धा 1 तास लागायला लागलेला आहे. हे कुठल्या प्रकारचं नियोजन आहे? मी स्थायी समितीचा सभापती असताना फोर्ट्रेस म्हणून कंपनी होती, या कंपनीने 20 लाख रुपयामध्ये हे पूर्ण शहराचं नियोजन केलं होतं. त्यांनी ते नियोजन पूर्ण बदललं आणि 65 कोटी रुपयाला तुम्हाला सांगतो ILFS या कंपनीला दिलं आहे. 65 कोटी रुपये खर्च करून तुम्ही जर नियोजन करत असाल तर आपण बघितलं असेल वर्कशॉपची पाण्याची टाकी, विमानतळाजवळची पाण्याची टाकी बांधली आणि 3 पाण्याच्या टाक्या पाडल्या. मग हे कसल्या प्रकारचं नियोजन आहे? तुम्ही 65 कोटी रुपये नियोजनासाठी खर्च करायला लागलेला आहे. हे पूर्णपणे थोतांड आहे तुम्हाला सांगतो आणि जनतेच्या नजरेमध्ये धूळफेक करण्याचं काम या काँग्रेसी महापौर आणि इथल्या सर्व प्रशासनानं चालू केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची मूलभूत गरज, मूलभूत समस्या नांदेडकरांची सुटलेली नाहीये. आपण या उन्हाळ्यामध्ये बघता विष्णुपुरी सारखं धरण आहे, गोदावरीच्या पवित्र काठावर आम्ही सगळे बसलेले आहोत. 2-3 दिवसाआड पाणी पुरवठा व्हायला लागलेला आहे. ड्रेनेज लाईन पूर्णपणे कोलॅप्स झाली. 250 कोटी रुपये खर्च करून इंदू कंपनीला त्यांनी काम दिलं. इंदू कंपनी पैसे उचलून पळून गेली आहे. कुठल्याही प्रकारचं ड्रेनेज लाईनचं काम आज नांदेड शहरामध्ये चालू झालेलं नाही. वाहतुकीची समस्या आहे, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. सर्व समस्या आणि समस्यांनीच हे शहर पूर्णपणे घेरलेलं आहे. आणि आपण बघताय सिग्नल्स बसवलेत, 2-3 कोटी रुपये खर्च करून सिग्नल बसवलेत. याच्यामध्ये काही काँग्रेसी लोकांचेच जवळच्या नातेवाईकांना हे काम दिलेलं होतं. सिग्नल पूर्णपणे बंद आहेत. केवळ फक्त कमिशन मिळण्यासाठी, प्रत्येक कामातून कमिशन मिळण्यासाठी इथं कामं केल्या जात आहेत. डांबरी रस्ते होते, डांबरी रस्त्यावर 2-2 फुटाचे कॉन्क्रीट रोड बनवलेले आहेत. कॉन्क्रीट रोड बनवला म्हणजे काय वाहतुकीची समस्या सुटली नाही. त्यातून यांचं घर भरलं गेलेलं आहे. ठेकेदार, नगरसेवक मंडळी आणि काँग्रेसी लोक यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेऊन हे रस्ते बनवलेले आहेत. त्यामुळे आजही नांदेड शहरामध्ये रस्त्यावरून चालणं अतिशय मुश्किल झालेलं आहे. नांदेड शहर परमपूज्य गुरु गोविंद सिंगांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं शहर आहे आणि इथला जो गुरुद्वारा आहे ही दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते, शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते. या गुरुद्वाऱ्याने अनेक प्रसंगामध्ये, अनेक अडचणींमध्ये सर्व समाज धर्माच्या लोकांना सर्वांना मदत केलेली आहे.
आणि या गुरु गोविंद सिंगांच्या पुण्याईमुळेच या नांदेडला 2000 कोटी रुपये मिळालेले आहेत. प्रत्येक जण श्रेय घ्यायला लागलाय, पैसे मी आणले. खरं श्रेय परमपूज्य गुरु गोविंद सिंगांचं श्रेय आहे. आपण बघताय अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागातले नागरिक विस्थापित करण्यात आलेले आहेत. जेव्हा एका विकास करायचा असतो त्यावेळेस ठीक आहे, हे सगळं करावं लागत असतं, पण ते करताना कशा प्रकारची घरं दिली आहेत. मोठे त्यांचे जुने 100, 150 वर्षापूर्वीचे वाडे होते, 1 एकरचा वाडा होता. त्याला जर तुम्ही 10 बाय 15च्या जर 2, 3 जर खोल्या काढून द्यायला लागले, त्यांनी कशा प्रकारचं राहायचं, कशा कुटुंबांनी कसं जगायचं. आज आपण बघताय त्यांची घरं गळायला लागलेले आहेत. एका वर्षामध्ये त्यांची घरं गळायला लागलेले आहेत. ज्या पद्धतीनं आपण डांबराचे रस्ते शहरामध्ये केले आहेत, पूर्णपणे उखडल्या गेलेले आहेत. हे कसल्या पद्धतीचं नियोजन आहे आपलं, कसल्या प्रकारचं विकास आपण करतात. इंग्रजांनी बघा 150 वर्षापूर्वी विटी स्टेशन बांधलेलं आहे. आजही तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. आजही त्या बिल्डिंगचा कुठेही चिरा ढळलेला नाही. छत्रपती शिवरायांनी तुम्हाला सांगतो 400 वर्षापूर्वी किल्ले बांधलेले. आजही सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जा, दगड झिजलेत, परंतु जिथं जॉईंट्स असतो तो चुना झिजलेला नाही. परंतु इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि घरं भरण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आज नांदेड शहरातली प्रत्येक जी महानगरपालिकेची मैदानं असतील किंवा महानगरपालिकेची इमारत असेल, प्रत्येक त्यांची वास्तू त्यांनी गहाण ठेवलेली आहे आणि ती वास्तू गहाण ठेवून कर्ज त्यांनी काढलेलं आहे. एवढंच नाही तर इथल्या परमपूज्य गुरु गोविंद सिंगांच्या गुरुद्वाऱ्यावर सुद्धा या लोकांनी कर्ज काढलेलं आहे. जो गुरुद्वारा सर्वांना देत आला, एक दानी सर्व लोक तिथले समाजातले देत असतात, प्रत्येक माणूस देत असतो, त्या गुरुद्वाराने प्रत्येकाला मदत केली. त्या गुरुद्वाऱ्यावर सुद्धा 71-75 कोटी रुपयाचं कर्ज या लोकांनी करून ठेवलेलं आहे. मला वाटत नाही की शीख समाज आणि ही जनता हे सहन करेल. निश्चितच तुम्हाला सांगतो याचा फार मोठा परिणाम आणि रोष शीख समाजामध्ये आहे. शिवसेनेला नेहमीच्या काँग्रेसवाल्यांनी जातीवादी ठरवलेलं आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात ठरवतात, प्रत्येक वेळेस भडकवतात की ही जातीवादी मंडळी, दंगल करणारी मंडळी आहे आणि मतं त्यांची घेत असतात. काल आपण बघितलेलं आहे मोठ्या प्रमाणावर पूर्ण मुस्लिम समाजाचे फॉर्म विड्रॉल्स त्यांनी घेतलेले आहेत. मोठ्या मुस्लिमांच्या बद्दल बोलायचं तर शिवसेना कधी मुस्लिमांच्या, हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये नव्हती. जी माणसं इथलं खातात, राहतात, इथलं गातात, त्यांच्याबद्दल शिवसेना प्रमुखांनी निश्चितच आदर केला आहे. शिवसेना भाजप युतीने त्यावेळेस आपण बघता अब्दुल कलामांसारखा मिसाईल मॅन राष्ट्रपती म्हणून शिवसेना भाजप युतीनेच राष्ट्रपती म्हणून निवडून दिलेला आहे. जे गुणी लोक आहेत, या समाजावर प्रेम करणारे, देशावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांचा आदर शिवसेनेने निश्चितच केला आहे. आज जी मुस्लिम समाजाची परिस्थिती आहे, भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 30% सरकारी नोकरीमध्ये मुस्लिम समाज होता. आज उणेपुरा 1.5% राहिलेला आहे. आज पंक्चरवाले, हातगाडेवाले, भाज्या विकणारे, दररोज रोजी हातावर पोट भरणारे जे लोक आहेत ते पूर्ण मुस्लिम समाजातले आहेत. मग ही परिस्थिती शिवसेना भाजपने आणलेली आहे का? शिवसेना भाजपचं उणेपुरे 4.5 वर्ष सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं. 55-60 वर्षापासून ते काँग्रेसवालेच राज्य करतायत. तेव्हा फक्त आमची भीती दाखवायची आणि मतं घ्यायची, अशा प्रकारचं प्रत्येक वेळेस षडयंत्र यांचं चाललेलं आहे. शिवसेनेच्या काळामध्ये, त्या 4.5 वर्षाच्या काळात एकही दंगल या महाराष्ट्रामध्ये झालेली नाही. आपण कदाचित वाचलं असेल, ज्यावेळेस मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला आणि त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचं दफन इथं होऊ देणार नाही अशी मुंबईच्या मुस्लिमांनी भूमिका घेतली आणि या भूमिकेचं शिवसेना प्रमुखांनी अग्रलेखातून स्वागत केलं आहे. ज्या पद्धतीची अशी लोक आहेत, जी राष्ट्रप्रेमी लोक आहेत, जी दहशतवादाला विरोध करणारी लोक आहेत, अशी अनेक मुस्लिम मंडळी शिवसेनेमध्ये आज काम करत आहेत, खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिवसेना मुळीच असं मुस्लिम विरोधी नाही आहे, परंतु चुकीचं काम करणारी लोक कुठल्याही समाजाची असो त्याबद्दल त्याच्या विरोधामध्ये निश्चितच शिवसेना आहे. आजची ही जी लढाई आहे, ही लढाई एक 24 वर्षापासून सामाजिक काम करत असलेला कार्यकर्ता विरुद्ध एक ब्रोकर, दलाल अशा पद्धतीची लढाई आज नांदेड शहरामध्ये चालू झालेली आहे. रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता आणि प्रत्येक कार्यकर्ता कामामध्ये कमिशन घेणारा माणूस, अशी ही लढाई चालू झालेली आहे. तेव्हा सर्वांनी विचार करायचा आहे की नेहमी आपण हाक मारल्या बरोबर धावून येणारा माणूस कोण आहे आणि नांदेड शहराचा जो बट्ट्याबोळ केला आहे, नांदेड शहर जे पोखरून टाकलेलं आहे, या पोखरण्यामध्ये कोणाचा हात आहे? ब्लिचिंग पावडरचं प्रकरण आपण 8-10 वर्षापूर्वी वाचलं असेल. याच्यामध्ये दोषी झालेले माणसं, दररोज पिण्याचं पाणी ज्या नांदेड शहराला पुरवलं जातं त्या ब्लिचिंगमध्ये सुद्धा भ्रष्टाचार या लोकांनी करावा. पोलिसांची कुठली एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीवर, आई बहिणीवर शिव्या द्याव्यात
आपण ही सगळी प्रकरणं बघितलेली आहे. ज्यांना कुठल्याही गोष्टीचा विधिनिषेध नाही, ज्यांचं कुठलंही म्हणजे सामाजिक काम, प्रत्येक कामामध्ये कमिशन खाण्यासाठी अन्नधान्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार यांच्या इथूनच केला जातो. अनेकदा ट्रक मी पकडून दिलेले आहेत. ह्या सर्व गोष्टीचा विचार जनतेने करण्याची कुठेतरी गरज आहे. केवळ पैशावर सर्व काही विकत घेता येतं हा काँग्रेसवाल्यांचा इथं समज झाला आहे. आर्थिक दहशतवाद मोठ्या प्रमाणामध्ये इथं मांडलेला आहे. मला वाटत नाही की मुस्लिम समाजाचे उमेदवारी अर्ज भरणारे नेते जरी विकल्या गेले असतील तर सर्वसामान्य मुस्लिम जनता विकाऊ असेल, मला असं वाटत नाही. फार मोठ्या प्रमाणामध्ये चीड त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे आणि ही चीड मतपेटीतून निश्चितच व्यक्त होणार आहे. आम्ही जे कार्यकर्ते आहोत, इथं जन्मलेले कार्यकर्ते आहोत, रस्त्यावर वावरणारे कार्यकर्ते आहोत, सर्वसामान्य समाज घटकातून आलेले, खालच्या स्तरातून आलेले लोक आहोत. इथल्या ज्या काही समस्या आहेत, इथल्या अडचणी आहेत, लोकांच्या वेदना, दुःख काय हे लहानपणापासून आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रत्येक वेळेस रस्त्यावर आम्ही उतरलेलो आहोत. परंतु प्रत्येक कामामधून काय मिळतं, किती पैसे मिळतील, किती कमिशन मिळेल याच्यासाठी ज्या लोकांनी ध्यास घेतलेला आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे लोक कधी जाणार नाहीत. निवडणुका आल्या तरी 8-15 दिवस येतील, विचारतील, बोलतील, परंतु 4.5 वर्ष कुणीही येणार नाही. तेव्हा मतदारांना विनंती आहे की काम करणारा माणूस कोण आहे हा आपण निवडला पाहिजे. या नांदेड शहरामध्ये आपण बघताय की ज्या पद्धतीचे रिंग रोड्स गेले आहेत, रिंग रोड्स पहिले या लोकांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत, स्वतः जमिनी तिथं विकत घेतल्या आणि त्यानंतर रस्ते त्याच्यातनं घातलेले आहेत. ज्या जमिनीचा भाव 2 लाख 3 लाख रुपये एकर होता, यांनी 200 फुटाचे रस्ते तिथनं घातलेत. नांदेड शहरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नाही, तिथं ड्रेनेजची व्यवस्था केली आहे. तिथं पाण्याच्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत, तिथं लाईटची व्यवस्था केली आहे. आज त्या जमिनीचा भाव 1-1 कोटी रुपये एकर झालेला आहे आणि आज प्लॉटिंग करून मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक व्यवसाय करायला लागलेले आहेत. ही सर्व काँग्रेसशी संबंधित मंडळी आहेत, ही काही शिवसेनेची मंडळी नाही. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा फार मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे पैसे आहेत, कष्टकऱ्यांचे पैसे आहेत, पेन्शनर लोकांचे पैसे आहेत. हा पैसा कुठे गेला? 40 कोटीमध्ये एक सहकारी साखर कारखाना उभा राहतो, त्याच्यावर 100-100, 150 कोटी रुपये कर्ज या लोकांनी घेतलेलं आहे. एखाद्या भाजीपाल्यावाल्याने ₹2 जर भाजीपाला आपल्याला महाग दिला तर आपण त्याच्यासाठी भांडतो, ऑटोवाल्याने ₹2 जास्त दिले तर आपण भांडतो. परंतु व्हाईट कॉलर क्रिमिनल्स या नांदेड शहरावर राज्य करायला लागलेले आहेत. त्यांनी रोजपणे 850 कोटी रुपये आपले पळून नेलेत, पण आपण काहीच त्यांच्या विरुद्ध संताप व्यक्त करत नाही. पुन्हा त्यांनाच आपण मत देतो. भास्करराव पाटील खतगावकर 3 वर्ष चेअरमन होते, परत तेच लोकसभेचे खासदार आहेत. प्रत्येक वेळेस शिवसेनेनं आंदोलनं करायची, मोर्चा काढायचे, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवायचा आणि मतदान मात्र त्यांना करायचं. कुठंतरी आपण आपल्या प्रश्नांबद्दल आपण संवेदनशील आहात की नाही, कुठंतरी पेटून उठणार आहात की नाही, का या पद्धतीनंच आपण आपल्याला स्वतःला लुटून घेणार आहात, हा सवाल माझा जनतेला आहे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्तान. ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. 7 गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसेना 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 शिवसेना. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास. खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडको
एकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास मजकुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष नको त्यांचा धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष नको त्यांचा हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा वाघ एकला राजा वाघ एकला राजा वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा अरे घडवून दाबू आम्ही जे कोणास कधी जमले ना सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी होनी दिले धूळ चारुनी त्यांना पुन्हा सोने पिकवून दावू विदर्भ आमची शान असे अनुमान असे हो आमची कशी छाटुनी देऊ आम्ही प्राणपणाला लावू जळगाव असे हो आमचे जितके बेळगाव ही तितके एक मुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ गीत मराठी गाऊ आम्ही गीत मराठी गाऊ अरे आठवा बॉम्बेचे ह्या मुंबई आम्हीच हो केले ना सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना